म्हणत ना, पण नाही दादा, सगळी चाबी त्याच्या हातात आहे, त्या देवाच्या. त्या बाईला कसं भोगा लागते 5 लाख रुपये बेईमानी करणं, ते तुम्हाला दाखव, सगळ्यात दाखव. बेईमानी नाही करावं कधी माणसानं, आणि बेईमानी करू नये. बेईमानीचे फळ भोगावं लागते, तुम्हाला सगळ्यात सांगतो. मम्मी 3 महिने लोटून गेले. हो काय? ऑपरेशन सक्सेस झालाय. हो मम्मी. काय म्हणते रे तुझ्या डोक्याचा भार? डोक्याचा भार चांगला आहे, एकदम काही टेन्शन नाही, डोकं बिरे काय नाही, एकदम सुरसुडीत काम आहे. सुरसुडीत काम आहे हो तुझं. मम्मी. पण तुझ्या या आईच्या डोक्याचा भार वाढवून तर चाललाय ना. आता तुझ्या डोक्यावर कोणता भार आला? कोणता भार आहे त्या डोक्यावर सांग. तुला समजत कसं नाही रे? तरी तुझ्या बरोबरच्या सगळ्या मुलांचे लग्न झाली. हो. तुला मी किती दिवसापासून माहितीये अमोल, अरे लग्न कर म्हणून. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय का माझ्या जित्या जेवायला सून दिसल्या पाहिजे, नातवंड खेळायला भेटलं पाहिजे, असा तुला वाटलं का मम्मी? माझ्या 2 थक्क्या डोळ्यांनी बरं. तरी मला नातवंड पाहू दे आता. ठीक आहे मम्मी, तुझी इच्छा आहे ना, मग आता काम करतो. तू तुझ्या मित्रांकडे जा. बरं. आणि एखाद्या पोरीचा शोध घे, मला येऊन सांग. हा. त्या क्षणी मी तुझं लग्न लावून देते. ठीक आहे मम्मी. दर्शन हो येतो मम्मी, येतो. बरं. ठीक आहे मम्मी. श्रीमान्य राजू निंबारते भंडारावाले यांच्याकडून 101 रुपयाची भेट मिळाली. पाणी धन्यवाद देतो. मोहनजी धांडे वकील राजा यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक मिळालं. पार्टी सदस्य आपला भेटायला लाखा शुक्रिया. चला, आनंदाची गोष्ट आहे, माझी तब्येत दुरुस्त झाली, पण माझ्या याची इच्छा आहे की नाही लग्न करून टाक. बरोबर आहे, प्रत्येकाला असं वाटतंय का माणसाच्या क्षणाचा भरोसा नाही, म्हणून माझी इच्छा, माझ्या आईची इच्छा आहे. तर चला, मी जातो. माझे मित्र आहेत, माझे मानलेले रिश्तेदार आहेत, त्यांच्याकडे जातो आणि माझ्या लग्नाचा निरोप देतो त्यांना. अरे बरसात के दिन आए, मुलाकात के दिन आए, बरसात के दिन आए, मुलाकात के दिन आए. पण कोणी दिसून नाही राहिले. अरे हो, त्या पांढऱ्या कोणत्या वाटूला, चला त्या पांढऱ्याला घेऊन गेल्या पाहिजे. अरे कोण? अरे नमस्कार मित्रा. नमस्कार शिवाजी, नमस्कार. तू आता असं मला वाटते का तू मोठा लोक झाला? नाही यार, तसा नाही. नाही का दोस्ता? अबे तू थांब. मले पाहिलास आणि तिकडं उठून पळून आलास, याचा मतलब का समजू मी? नाही 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 नाही, तसं नाही. हा, गोष्ट अशी आहे, हा, आपण लहानपणाचे मित्र. हो, पहिल्या वर्गापासून तर 12वी पर्यंत आपण एकाच वर्गात शिकलो यार. बरोबर. पण गोष्ट अशी झाली, हा, तुझ्यावर काही काळाने आघात केला. हो, तुझे आई वडील बिमारीने मरून गेले 12वीत असताना. बरोबर. तुझं शिक्षण बंद झालं रे. हो. कारण का संसाराचा टेन्शन पुरा तुझ्यावर आला. हो. पण दोस्ता, हा, मी शिकलो, इंजिनियर झालो, 40,000 रुपये माझा पगार आहे. म्हणजे तुला ड्युटी लागली? हो. आणि म्हणून माझ्या आईची इच्छा अशी आहे की बेटामध्ये एखादी मुलगी पाहून टाक. तर मी म्हटलं, आहे का तुझ्या लक्षात एखादी मुलगी? म्हणजे तुला लग्न करायचं आहे? हो. आहे का? हो. बरोबर. हो, आहे. आहे ना. माझ्याकडे 2 पोरीचा निरोप आहे. बरं. आणि एक माझी बहीण सुद्धा आहे. माझी बहीण नाही का? ते लहान होती, ते लहान होती ते. आता? अरे आता 24 ते 25 वर्षाची आहे. अच्छा. आणि ग्रॅज्युएट सुद्धा झालं तिचं. हा. हो. तर पाय, मी काय म्हणतो,
तुला जर लक्षात येईल तर एक नजर मा बहिणीला पाहून घे. हा तुला लक्षात येईल तर मागजो, हा. नाही तर त्या 2 पोरीपैकी एक पोरगी कोणतीही पाहू. हो का हो. बरं ठीक आहे. हा. तुम्ही एक काम कर, हा. मी जातो घरी, हा. तू आपल्या तयारीला लाग, बरोबर. मी आपल्या आईला घेऊन येतो. ठीक आहे ठीक ठीक आहे. आहे. हो हो या मग. ठीक आहे, बरं चालू. चला, शेवटची गोष्ट आहे, आपण गेल्या पाहिजे आणि आपल्या आईला घेऊन आल्या पाहिजे. कारण पाहल्या कारकत आहे. अरे देवाचं देतील ना नाही देतील, मागाचं मागूनच काय मागाचं, पण पाहल्या कारकत आहे. चला आपण लवकर गेल्या पाहिजे आणि लवकर देऊन सर आपल्या आईला घेऊन आल्या पाहिजे. घरी आलो, आई वाडीकडे असाल, आवाज मारतो, आई, अगं ए आई, आई 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 ग आई ग आई म्हटलं माझे आई ग आई. आलास? चल बा, पोरीच्या निरोप भेटला आपल्याला. मुलगी शोधून आणलं? हो, चल बा, जाऊन एक नजर पाहून घेऊन बसन येईल तर अरे पाहू. वाव! हो पण आहे तरी कोणाची मा, तू आपल्या घरी शिवार होतात का माझ्या दोस्त? शिवा तो डोमळा? नाही बा, आता डोमळा नको म्हणत अशी. तो आधी होता नाही रे डोमळा? होता बा पहिले, आता नाही आहे. तर त्याची बहीण आहे. ती डोमडीच असेल. नाही हो बा, तुला पाहिलीस का? ती बघ, ती डोमडी असली अगोरी, जर ती संस्काराने चांगली असली हो. ना, आपण बिलकुल तिच्याशीच लग्न लावू. मा, एक नजर पावले कार्यक्रम आहे का? चल पाहून घेऊन पसंत येईल तर गोष्ट करून, नाही तर दुसरी पाहून, नाही का? बॅग पकडलं मा. चलो मा, चल. हो मा, हे मा, तिकडे कुठे चालीस तू अजून? नाही रे, या सापडीत धसून राहिलीस का? म्हणजे आपण घरी आलो त्यांच्या. मग रोडवरच्या घरात सगळी सापडीत धसून राहिली, ओळख नाही, मला पाळख वाटलं नाही, एवढंच आहे की काय म्हणून. थांबा, मी आवाज मारतो मा. मी थांबते बघ. हो मा. शिवाजी, ओ शिवाजी. अरे बापा, अरे बापरे, एवढा फास्ट आहे यार तू. गाडीला गेलो, लवकर आईला घेऊन आलो. आलाच पहिला आई आली ना? बरोबर. आई आली का? हो, आई आली ना? कुठे आहे? बोलून घे मा. बरोबर. मा हो, बोल शिवा, बोल, बोल. शिवा, आई, ओळखलंस का रे? मी ओळखलं पण तू. मी ओळखलंय रे. बरोबर. मी ओळखले. आहेस तसाच आहेस तू. हो, आता पाय, तुला जसा जन्म दिला तसा जाऊ मी. आहेस तसाच काही आहेस. फरक नाही माझ्या. आहेस रे. तोची चमक आली पण आधीपेक्षा. हा, ते जाऊ दे रे, हा लाईटचा उजळूय. हो, मा, माझ्या गोष्टी कर ना वा. अरे हो पण अरे बाबा, थोडं बोलू दे ना बे. आता पुष्कळ दिवसाची आली ते. अरे बसायला ना सांगत, काय नाही सांगत. थांब थांब थांब. तू आता काय लोकांच्या घरी आलीस का हो? तुझी बहीण म्हणत होती पोरगी दाखवणार आहेस हो, म्हणे. हो. थोडासा धीर घेऊ. बरं. दाखवतो मी. अगोदर पाय देऊ, मग बसू आपण आणि मस्त आरामात बोलू. बस, थांब थोडीशी थांब. रूपा म्हणलं माझे बाई, रूपा रूपा ग रूपा. काही खाली राहत नाही. आली का काम, आले का काम धंदेच पाहिजे आपले. काय झालं दादा? अगं मी तुला फोन करून सांगितलं होतं पाहुणे येणार आहेत म्हणून, आणि तयारी करून ठेव. अरे मी कधीची बाबा तयारी करून बसलेली आहे. झाली का तयारी? हो ना. हा ठीक आहे. पाहुणे सुद्धा आले. आले पाहुणे. पाहुणे आले, त्यांना पायजुऱ्याकरता पाणी दे आणि नाश्त्या चहा पाण्याचं चालू कर. दादा मी पाणी आणते, तू चटई वगैरे टाकशील नंतर. बिलकुल बिलकुल बिलकुल. माहो, ये, आता पोरगी पाणी घेऊन येऊन राहिली. तू पाय धुजो, आणि बरोबर पाहिजे. बरोबर पाहते. तुले पसंत मले पसंत हा? श्रीमाननीय श्यामबाबू अनवर ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत मुसळगाव यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. पाटील धन्यवाद.
जा एक लोटा आणखी आणून घे. मा काय रे? बस ना आता. हो हो बस बसते हा. ये रे बसले तू. ये. अहो आरामात बस. अहो त्या सोफ्याले दिवाणले का नाही स्प्रिंग लावले आहेत. हा बरं 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 बरं. रुपा आण बाई नाश्ता चहा आण बा. पोरी अगे पोरी पोरी जी तुझं नाव काय ग? रूपा विश्वनाथ टोनी. रूपा विश्वनाथ टोहणे. आणि तुझं मामा कोण? माझं हो शेंडे. सेंडे. आणि शिक्षण ग? शिक्षण हो ग्रॅज्युएशन झाले. ते का ग्रॅज्युएशन पहिले होते का रे? 15 होते बा 15 होते. अंगणवाडी होते. आणि जन्मतारीख काय का तुझी? 4/7/1998. ओ मा ओ 5 वर्षाचा फरक आहे. मा आता विद्यार्थी झाला. आता एक काम कर मा पुरीले पैसे द्यावे लागते. हो समजते देते मी. पायाचा पडू दे. त्या पैसे माझ्या आंबे खेळ पुढच्या बायचा आंबे. हे आम्हाला आंब्याच्या पुढच्या बायचा. पटकन हालवा लागते का? मा आता विचार शिवाले पोरगी बसला तर विचार मा शिवाले बोल ना. या. यो. शिवा शिवा हा हा ये. हा बरं. तुझ्या बहिणीला चांगले संस्कार दिलेले दिसतेस बघ तू. हो 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 हा. तुझी बहीण ना तुझी बहीण ना हा. आम्हा दोघांनाही पसंत आहे. तुझं काय म्हणणं आहे? पसंत आहे. मला तुझा मुलगा भी पसंत आहे. हो हो तर मग आता समोर ढकलायची गोष्ट बिलकुल. आपणच सुप्रे का लग्न येत्या 2 तारखेला ठेवूया. जवळ होईल ना मा. पुढच्या महिन्याच्या 2 तारखेला. पत्रिका वाटा लागतील. 10 तारखेला ठेवून दे मा. 10 तारखेला हो. 10 तारखेला ठेवूया मग. बरं तू म्हणशील तसं. 10 तारखेला मा सकाळचं 10:30 वाजताच. हो मा तू एवढी बुडी झाली पाहिजे. तुला काही अक्कल नसे. काहून रे? नाही आहे काही. काहून? तू 10:30 लग्न गाडी म्हणून आली. काहून का झालं तर? घाटी म्हणून ठेव ना. किती पैसा डोक्याचा पोरगा असेल. हो ना. अरे तोच होते. हो मग? मा. बरं बरं हे मा गोड गोड. अहो आई त्या आजकालच्या पोराला नाही समजत हो, ते. हो. संध्याकाळचं का होईल सकाळीचं का होईल. ध्यानच का? शिवा हा हे बघ याच्यामध्ये 3-4 पैठणी आहेत बरोबर. आणि काही दागिने बनवले आहेत. हा नवरी बनतेवेळेस माझ्या सुनेच्या गळ्यात ते दागिने परिधान करायचे ठीक आहे. आणि नवरी बोलल्यावर आणायची. हो लागतो तुझ्या कामाला आम्ही पण लागतो. ठीक आहे. बाई लागली पोराच्या लग्नाच्या कामात. पाटलाचं नाव विसरली बाई. पाटील वाट पाहून राहिला घरी का 2 महिन्यात 3 महिन्यात येईल तर मी गंधर्व विवाह करी. बाई संग पाटलावी. पाटील विचार करून राहिला आणि बाई पाटलाचं नाव विसरलं. आता बघ काय होते. मुलाचे लग्न करण खुशी मधल्या फार
मावो तुला किती लेकर आहेत मा तू एकटाच आहे. एकटा जाऊ ना मा मग येथून मासाठी जेवाले का केलीस ना तिकडे का केलीस मासाठी नवरीच्या घराकड अरे तुझ्यासाठी येथून केले मी इथून केलाय मी कार गारपिओ हा. अरे तिकडे का गेली तिथून विमान केलाय गुडवासाठी. ओ बहीण घेस का तू बाजार म्हणत बैलाची जोडी केली मी मस्त खासरा नेणार खात्या जमाना राहिला का मग ते पहिले घोडा केलाय रे हा घोडा ना छापा अरे म्हणजे मम्मी आता एक काम कर मा मी एकटाच पोरगाव ना गाणं म्हण मा मला नाही येत गाणं वगैरे. पाय विचार कर तू मला नाही येत रे गाणं. हो अरे ह्या महिला मंडळ सगळं तू लग्न येवा जातो तुम्ही का भात खावा जातस का जातो का सोबत सोबत. तू गाणं म्हण ना तर मी जिम मध्ये बसत नाही हो तेवढी चालून संध्याली पोरगी भेटली आता मग गाणं म्हण. गुडगुडचा कोडी बैला पळाला गुडगुडचा कोडी बैला पळाला नवरदेव चालला बापा बायको करायला नवरदेव चालला बापा बायको करायला वाला गुडगुडचा कोडी बैला पळाला गुडगुडचा कोडी बैला पळाला नवरदेव चालला बापा बायको करायला नवरदेव चालला बापा बायको करायला गुडगुडचा कोडी अहो तुही बहीण असो खरं डायरेक्ट आपण मंडपातच आलो. डायरेक्ट पाठवा त्याने आणली तिने दारूचा दिला तेवढा होता त्यांची अरे वराडी ओरडत होते वेळ झाले जेवायला भूक लागली म्हणून भूक लागली. पटकन मग आवाज मारून दिला. हो. शिवा शिवा मंडपातच आलो रे डायरेक्ट तुला भूक लागली का आणि म्हणून वराड्या नाही लागली. म्हणून तू मंडपात आली एकदा हो हो आणि बोलवणे लोक तुझ्यापैकी. हो 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 बोलवतो रूपा का करते ना कहा नाही तर गजाने रे बाबा माहो आता कसा करू हे समजत नाही का रे. मग आता का करू आपल्या हाताच्या मुठी घ्यायच्या आणि डोक्यावर ठेवायच्या. दोनही उठा डोक्यावर ठेव डोक्यावर ठेवायच्या. नाला का आपल्या डोक्यावर नाही तुला म्हणे डोक्यावर ठेवा दिसला हे होणाऱ्या त्या नवरी पोरीच्या डोक्यावर ठेवायच्या. अच्छा मी ह्या पोरी द्या का समजत कसं नाही. मम्मी अरे मामा हा हे बामण्याला चालू कर म्हणा बामण्याला आवाज दे ना बामण्याले असं बरोबर आहे. बरं ठीक आहे मी म्हणतो सर्व इष्टमित्र मंडळींना श्रीराम मिळाल्या का हो शुभ मंगल सावधान आली लग्न
घटी समीप नवरा घेऊनिया वागरा गृह्योते मधुपर का पूजन करा अंतर पटाते धरा दृष्ट दृष्ट वधूवरा न करले दोजे करावी उभी वाजंत्रे बहुगल बला न करता कुरिया सदा मंगलम शुभ मंगल. आतापासून बायकोचा पाया पडायला लागला. अहो पायवाय नव्हतो लागत ना फुलप्या चिरमून लागू दे, होतो. लागू दे, काय नाही होत. शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान पाहुण्यात जेवण खाऊन झाले ना तू एक काम कर बा 2 ट्रॅव्हल्स सोडून दे. सोडून देऊ. हो 2 ट्रॅव्हल्स घेऊन या तू. येशील ना नंतर. हो मी एक गाडी ठेवते माझ्यासाठी लहानवाली. हो मी तेच कार्यक्रम ठेवून देतो. पाहुण्याला बोलून ठेवते 5 वाजता कथेसाठी. हो हो जा मा. ब्राह्मणाला बोलून ठेवते. हो, पाहुण्याला विचारून जेवण खाऊन झाले का आता? झाले सगळे. जा माझ्या बाई रोड नको. काय दादा हा तुलाही वाटत असेल माझी आई माझे बाबा जर राहिले असते किती छान आनंद माझ्या मनामध्ये समावला असता नाही का. दादा पण चिंता करू नको. मी होती तर वेळोवेळी तुझी काळजी घेत होती. हो पण हे बघ स्वतःकडे लक्ष देशील. आपल्या बहिणीची आठवण येईल तर फोन करशील, भेटायला येशील दादा. बरोबर आई असती तर तुला शहाणपणाच्या गोष्टी सांगतील. आता तेवढा मला काही समजत नाही पण 2 शब्द सांगतो ते ऐकून घे. बाबुल की दुआएं लेती जा, बाबुल की दुआएं लेती जा, जहाँ तुझको सुखी संसार मिले, बाबुल की दुआएं लेती जा, जहाँ तुझको सुखी संसार मिले, बाबुल की दुआएं लेती जा, जहाँ तुझको सुखी संसार मिले, बाबुल की दुआएं लेती जा, जहाँ तुझको सुखी संसार मिले, महके की कभी ना याद आए, महके की कभी ना याद आए, ससुराल में इतना प्यार मिले, महके की कभी ना याद आए, ससुराल में इतना प्यार मिले, बाबुल की दुआएं लेती जा, जब तुझको सुखी संसार मिले, महके की कभी ना याद आए, ससुराल में इतना प्यार मिले. बरं जावई बोला शिवाजी. काही लग्नामध्ये काही नाही सर्व व्यवस्थित झाला. हा. लग्न बी चांगला पार पडला. जेवणे खावणे झाले. कोणी उपाशी राहिले नाही. आता गरमी दिवसाने पण चांगलाच निपटला. वा, नाही का? वा, वा. बरं काय म्हणतो अजून बस माझी तुम्हाला 10 बोटाची विनंती आहे. बोला ना. कारण माझ्या बहिणीनं आईचं प्रेम नाही पाहिलं
वडिलांचं प्रेम नाही पाहिलं होऊ शकतो तिच्या हातून जर काही गलती झाली तर समजून घ्या थोडस. नाही तुम्ही टेन्शन नको घ्या. हा. आम्ही दोघे शिकले सवरले आहो. हो जर आमच्या बाहेर जीवनात काही झाला असा हा. आम्ही समजून घेऊ. बस बस नाही का एवढीच बरं, चर्चा करतो. या तुम्ही 5 वाजेपर्यंत कथेला येऊन द्या. बरोबर ठीक ठीक आहे. हो, या. हो. श्रीमाननीय बाबुरावजी बाबरे यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद.